I love you so much. I love you, Suzanne. सुज, हे सगळं तू केलंस? येस सो फक्त तुझ्यासाठी. आपल्याला भेटून 1 वर्ष झालं म्हणून सगळं तू केलंस हे? हो सो मला आपण एकत्र घालवलेल्या सगळ्या चांगल्या मोमेंट सेलिब्रेट करायच्या. हे हॅपी अॅनिव्हर्सरी सुझॅन. हॅपी अॅनिव्हर्सरी सो. हॅपी नो अजून हवाय? नो. काय झालं? काय झालं? सो मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला ना असा डिझायनर लेहंगा घालायचा आहे आपल्या लग्नात. ब्राइडल मेहंदी काढायची अगदी अशी इथपर्यंत. सो मला तुझी ब्राइड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे, ती अजिबात तुला सूट नाही करत. आपली जोडी बेस्ट आहे. सो वेट लागले का? काय चालवलंयस ग? लग्न 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 सोपं वाटतं का तुला लग्न करणं? आणि तुला काय वाटतं सुझॅन, लग्न म्हणजे असे काय डिझायनर लेंगे घालणं, ही एवढी मेहंदी लावणं, फोटो काढणं म्हणजे लग्न आहे? एका दिवसाचं नाटक असतं फक्त. नंतर आयुष्यभराची माती होते नुसती. वाट लागते सगळ्याची. आणि काय करायचंय तुला लग्न करून? त्या बावळट शुभ्रासारखं मॅडमच्या मागे मागे नाचायचंय? आजोबांची सेवा करायची आहे का फक्त? यक. मग सोपं वाटलं का तुला लग्न करणं? तुला माहित नाहीये त्या शुभ्राला किती घरात काम असतं ते. ते काम करून करून तिचं वागणं बोलणं इतकं घाणेरडं झालं ना, किळस यायला लागली मला आता. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. माझ्याकडे काय लक्ष देणार आहेत? आणि तसंही तिच्याकडे बघण्यात आता मला इंटरेस्ट सुद्धा उरलेला नाही. आणि मस्त चाललंय ना आपलं. नाही तर लग्न केल्यावर ना तू पण अशीच बोर होऊन जाशील तिच्यासारखी. नो. मग कशाला हट्ट करतेस? काय वाटतं काय तुला? बायको म्हणजे काय वाटतं तुला? हे बघ सुझॅन, बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते. काहीही व्हॅल्यू नसते तिची. त्यापेक्षा मस्त चाललंय ना आपलं. मस्त राहा अशी टकाटक. त्या शुभ्राला राबू दे. काहीतरी डोक्यात घेऊ नका लग्न वगैरे. काढून टाके खूळ लग्नाचं. लगन लागी तुमसे मन की लग. लगन लागी तुमसे मन की लगन. सो तू इथे लोळायला आलायस का?
लोळतोय मी. येस. मी लोळायला असं वाटतं, लोळायला आलं असं वाटतं, लोळायला आलोय मी. आवाज झाला ना कसला तरी? हो, काहीतरी साऊंड आलाय तिकडनं. ये बात. अजून एकदा फिरवा ना. बघू 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 जरा. मला असं वाटतं थोडीशी अजून साखर घालायला, थोडं चॉकलेट पण घालायला पाहिजे नको नको नको. ऐका माझं, ऐका, मी तुम्हाला सांगते, चाखून सांगते बघा तुम्हाला. तुम्ही घेतली असेल मापाने पण. थोडी साखर घालूया आणि मला असं वाटतं आपण थोडं हे चॉकलेट सिरप पण हे सगळं सगळं सगळं. हो डीबीके फूड्सच्या मालकीन बाई, अहो कशाला कष्ट घेताय? हा सेवक आहे नाही. अरे शेफ आहे मी, शेफ. उत्तम केक बनवतो. तू माझ्यावर थोडा विश्वास ठेव ग बाई. काय आहे, केक मध्ये ज्या गोष्टी घालतात ना त्यांची अशी प्रमाण ठरलेली असतात. त्यात जरा जरी चूक झाली ना केक बिघडतो पूर्ण. तू बाजूला बस, मी करतो सगळं. शेफ मिस्टर अभिजित राजे, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असाल मोठे शेफ, पण मी पण हाडाची गृहिणी आहे. उत्तम स्वयंपाक करू शकते. आणि तुम्हाला काय वाटलं, विसरले का मी स्वयंपाक करणं? अरे शेफ अभिजित राजेंचा स्वाद आस्वाद प्रोग्राम बघून मी केक करायला शिकले. उत्तम केक करताय तो. माझं ऐका, हे नाही थोडंसं आपण घालूया त्याच्यात पूर्ण. चोर पकडला, चोर पकडला. अरे सकाळी शिरा फस्त केलास, आता कुकीज फस्त करतोय. नका मारू नका. हो चोर आहे, पण गोड चोर आहे. नका. अरे चोरी केली तर असेच फटके मिळणार. अजून देऊ का फटके तुला? आजोनी मला मारलं. आजोनी मारलं माझ्या बाळाला. काय आपण आजोना पनिशमेंट करूया का? चालेल. तुमची शिक्षा ही आहे की तुम्ही कोपऱ्यात जाऊन उभे राहा आणि कान पकडून उभे राहा. अरे कोपऱ्यात जाऊन उभं राहिलं तर केक कोण बनवणार? मी बनवणार. आम्ही बनवू. माझा ऐका सावरी, तू जरा बाहेर जाऊन बस, मी केक बनवतो. तू काळजी करू नको. अहो मी सांगते तुम्हाला, फक्त थोडं हे चॉकलेट. पकडला परत चोर. अरे खाल्ले तरी. अरे तू किती मावताय तोंडात तू. सो हे तेच मंगळसूत्र आहे. तेच म्हणजे? सो तू सकाळी शुभ्राला गिफ्ट केलंय ना हे मंगळसूत्र, तेच मंगळसूत्र. सो काय झालं? अरे काहीतरी बोल ना प्लीज.
आर यू शुअर हे तेच मंगळसूत्र आहे? ऍक्च्युली तसंच दिसतंय. पण शुभ्रा कशाला येईल इथे? तिला कसं कळणार की आपण इथे आहोत? सुझॅन, हे तेच मंगळसूत्र असेल तर म्हणजे शुभ्राला सगळं कळलं असेल का सो? ओ नो, आता काय होणार आहे सो? शुभ्रा काय करेल? ती मॅडमला सांगेल का? उद्या जर शुभ्राच्या बाबतीत असं काही घडलं मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार. ती काही करायच्या आधी मला काहीतरी करायला लागेल आता. नाही, मी ती पोचायच्या आत मला घरी पोचायला लागेल. तू चल, निघायला पाहिजे आपल्याला. I love you so much. I love you, Suzanne. मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे. ती अजिबात तुला सूट नाही करत. त्या शुभ्राला किती घरात काम असतं. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. माझ्याकडे काय लक्ष देणार आहे? मला तसंही काही इंटरेस्ट नाही तिच्याकडे बघण्यात. बायको म्हणजे ना घरातली कामवाली असते. काही व्हॅल्यू नसते. मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. हॅपी अॅनिव्हर्सरी सुझॅन. Happy anniversary. So. तिच्याकडे बघण्यात आता मला इंटरेस्ट सुद्धा उरलेला आहे.
तुमचं पक्क ठरलंय ना? उडी मारायचं कन्फर्म आहे ना तुमचं? तुम्ही जा इथून प्लीज, अडवू नका मला. नाही, मी तुम्हाला अडवायला नाही आलोय. तुमचा गैरसमज होतोय. मी पण आपण एक काम करू, आपण दोघं मिळून एकत्र उडी मारू खाली. अच्छा, विचार करताय का की आपण दोघांनी एकत्र उडी मारली तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील? अहो, त्यासाठी आपण शिल्लक कुठे असणार आहोत? विचार करायचा असेल तर याचा विचार करा की खरोखर जगण्यासाठी दुसरं कुठलंच महत्वाचं रिझन नाहीये. दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये उडी मारण्याशिवाय. सॉरी सॉरी सॉरी, मला तुम्हाला रडवायचं नव्हतं. सॉरी. तुमचं पक्क ठरलंय ना? मग ठीक आहे, आपण एकत्र उडी मारूया. मी 3 काउंट म्हणतो, तिसऱ्या नंतर आपण दोघं एकत्र उडी मारू. ओके? 1 2 3 का खेचलत मला मागे? का केलं तसं? अहो, मी तुम्हाला उडी मारण्यात मदत केली. ज्याप्रमाणे पुढे उडी मारून आयुष्य संपवण्याचा एक ऑप्शन आहे ना, त्याचप्रमाणे मागे उडी मारून आयुष्याला पुन्हा एक चान्स देण्याचा पण ऑप्शन आहे. प्रॉब्लेम हा आहे ना की आपण त्या ऑप्शनचा विचारच करत नाही. शुभम रडू नकोस. हे बघ, चॉकलेट चॉकलेट. मला चॉकलेट नकोय, मला शुभ्रा आणि डाळा पाहिजे. अरे शांत शांत राहा शुभम जरा. आता काय करायचं, हा ऐकतच नाहीये. कधी येणार आहे शुभ्रा आणि सोम? अहो, ते कधी नव्हे ते गेलेत ना, त्यांना जरा एन्जॉय करू द्या ना. त्यांची वाट नको बघूया आपण. इकडे बघ, माझ्याकडे बघ. असं का करतोस तू बाळा? एक दिवस आई बाबा गेलेत ना, मग असं रडायचं असतं का? असं नाही करायचं, हट्ट नाही करायचा असा. हे मला सांग, आपण काहीतरी खेळूया का? हा, चल. चला खेळूया. खेळायचं नाही, मला शुभ्रा आणि डाळा पाहिजे. ये, डाळाला. शुभ्रा कुठे सोहम? हो, शुभ्रा तुझ्या बरोबरच गेली होती ना, भेटली ना ती. कुठे आहे ती? अरे काय विचारतोय आम्ही सोहम? शुभ्रा कुठे आहे?